त्या वॅगनर कारवाल्या ड्रायव्हरने डायरेक्ट न थांबवता न खाली उतरता डायरेक्ट येऊन माझ्या अंगावरती गाडी घातली। शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे माणसं आमच्याकडे आलेले, त्यांच्याकडे एक लेखी तक्रार आमची आहे, FIR केलेला आहे। पण आज महिना झाला आहे, तरी पण महिना सव्वा महिना आलाय। आम्ही आज 1 महिना सव्वा महिना केमला हॉस्पिटलला ॲडमिट होते माझी वाईफ। तिची एवढी कंडिशन आहे की ते आज स्वतःच्या पायावरती उभी राहू शकत नाही आणि पुढचे 6 महिने शक्यतो असं पण असेल की ती राहील की नाही त्याचं पण गॅरंटी नाही। मुंबई महाराष्ट्रात सध्या पाऊस आहे, खड्डे भरपूर आहे, परंतु एका ह्या स्पीड ब्रेकरमुळे गतिरोधकमुळे सुद्धा कोणाचा तरी जीव धोक्यात येऊ शकतो। हे जे तुम्ही ऐकताय हे 100% खरं आहे। सध्या मी बदलापूर अंबरनाथ MIDC मार्गावर उभा आहे आणि एक सत्य घटना इथे घडली आहे। 26 जुलैला या स्पीड ब्रेकरमुळे एक दुचाकी स्लो जात होती, मागून एक गाडीने धडक दिली। मुद्दा काय झालाय की हे सगळं झाल्यानंतर दोघांचा जीव वाचला। एकाचा अपघात झाला, त्याची पत्नी केम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, परंतु मागणी अशी होती की त्यांना CCTV फुटेज पाहिजे होती आणि या एवढ्या मोठ्या रोडवर MIDCच्या मोठ्या रोडवर CCTV फुटेज नाहीयेत। आपण त्या माणसाला विचारूया। सर, तुमचं स्वागत आहे MH24 मध्ये। तुमचं नाव सांगा, काय घटना होती आणि हे कुठपर्यंत गेलंय? हे माझं नाव अजय मोहन नाईक आहे, माझ्या वाईफचं नाव प्रियंका अजय नाईक आहे। तर शनिवारची रात्र होती, आम्ही आमचा छोटासा धंदा आहे सांताक्रुजला, तिथून आम्ही बदलापूरला आमच्या सासूकडे येत होतो। त्यावेळी हे MIDC रोडला अंबरनाथ म्हणजे डीमार्टच्या पुढे या ठिकाणी आमच्याबरोबर एक अपघात झाला। पाठून येऊन एका वॅगनर कारने व्हाईट कलरच्या आम्हाला ठोकून गेले। त्याच्यानंतर मी आणि वाईफ माझी पडलो। त्याच्यानंतर मी गाडी जशी पडली तशीच मी गाडी टाकून मी त्यांच्या पाठीशी आलो, कारण की मला जास्ती दुखापत झाली नाही, पण वाईफ पडली होती, तिला मी उचलायला आलो। त्यावेळी मी बघितलं की पाठी माझ्या वॅगनर कार होती उभी, तर त्याला मी थांबवायचा प्रयत्न केला। तर त्या वॅगनर कारवाल्या ड्रायव्हरने डायरेक्ट न थांबवता न खाली उतरता डायरेक्ट येऊन माझ्या अंगावरती गाडी घातली, हेर टाकून माझ्या अंगावरती स्पीडमध्ये गाडी टाकली। ही घटना मध्यरात्रीची आहे। हे सगळं झालं तेव्हा इथे कोण उपस्थित होतं? उपस्थित होतं, पण निव्वळ त्यावेळी फक्त ती वॅगनर कारच एक होती। त्यानंतर भरपूर जण पब्लिक आले, 4 व्हीलरवाले आले, सगळे आले, मराठी माणसंही जास्ती होती। त्यावेळी थांबलेली चांगली माणसं होती अंबरनाथची, ती लोक थांबलेली, रस्त्याचे वाट सुरू होते ते पण थांबलेले। पण त्यावेळी जेव्हा ती घटना झाली त्यावेळी ते जोपर्यंत पोहोचेपर्यंत त्या माणसाने माझ्या वाईफच्या कमरेवरनं चढून तो आरपार गेला। तुम्ही सरळ आरोप करताय की तो ड्रायव्हर जो होता पळून गेला, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली का? केली। शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे माणसं आमच्याकडे आलेले, त्यांच्याकडे एक लेखी तक्रार आमची आहे, FIR केलेला आहे। पण आज महिना झाला आहे, तरी पण महिना सव्वा महिना आलाय। आम्ही आज 1 महिना सव्वा महिना केमला हॉस्पिटलला ॲडमिट होते माझी वाईफ। तिची एवढी कंडिशन आहे की ते आज स्वतःच्या पायावरती उभी राहू शकत नाही आणि पुढचे 6 महिने शक्यतो असं पण असेल की ती राहील की नाही त्याचं पण गॅरंटी नाही। आता तुमची प्रमुख मागणी काय आहे? आता आमची प्रमुख मागणी म्हणजे काय, मी आयुक्त असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, IPS IAS, त्यांना एवढीच मागणी आहे की कशाही परिस्थितीत माझ्या या गोष्टीला निर्णय तुम्ही लावून द्यायचा। कारण का 1.5 महिना झाला तरी पण आमच्या गोष्टीला कुठलाच काही पर्याय आला नाही किंवा त्यांच्याकडून कुठली मागणी आली नाही किंवा त्यांच्याकडनं कुठला उपाय पण आम्हाला भेटला नाही किंवा CCTV कॅमेरे चेक नाही आले आहेत, कुठल्याही गोष्टीचा कुठलाच पुरावा का आलेला नाही। मग असं जर प्रत्येकाबरोबर झालं तर उद्या कुठल्याही गोष्टीला गाडी असेल किंवा 4 व्हीलर असेल, कुठल्याही गोष्टीला कोणी काही करून जाऊ शकतं। प्रॉब्लेम आम माणसांचा आहे ना, त्यांनी करायचं काय? नक्कीच। तर आपण पाहिलं ज्या पद्धतीने त्यांनी आपली व्यथा मांडली, ही व्यथा प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाची असू शकते। म्हणून MH24च्या माध्यमातून मी आवाहन करतो, ही बातमी जेव्हा सर्वत्र पोहोचेल, इकडचं स्थानिक पोलिटिशियन असेल, इकडचं प्रशासन असेल, इकडचे आमदार आणि खासदार असतील, बघा आपल्या रस्त्यात काय चालू आहे, बघा आपल्या स्पीड ब्रेकवर काय चालू आहे, बघा आपल्या नागरिकांसोबत काय चालू आहे। न्याय हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे। त्यासाठी त्यांना 1.5 महिने जर CCTV फुटेज मिळत नसतील तर नक्कीच प्रशासनावर आपण प्रश्न विचारलेच पाहिजे। मी सुनील सोटिंगे, MH24 न्यूज साठी।